नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन भटकंतीच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत अशी अनेक ठिकाणं आहेत जी आपल्याला वेड लावतात, पण आज मी तुम्हाला एका अशा किल्ल्यावर घेऊन आलो आहे ज्याला सह्याद्रीचा दागिना म्हटलं जातं। हो, मी बोलतोय साऱ्या गडप्रेमींचा लाडका असलेल्या रतनगडबद्दल। भंडारदराच्या निळ्याशार पाण्याचा शेजार आणि सभोवताली पसरलेली हिरवीगार झाडी, यातून वाट काढताना जो आनंद मिळतो ना, तो शब्दात सांगणं कठीण आहे। रतनगड म्हणजे फक्त ट्रेक नाही, तर तो एक अनुभव आहे। गडाच्या पायथ्याला असलेलं अमृतेश्वर मंदिर पाहूनच मनाला एक वेगळीच शांतता मिळते। तिथलं ते कोरीव काम बघून आपले पूर्वज किती महान कलाकार होते याची जाणीव होते। वर चढताना वाटेत आपल्याला लागतात त्या लोखंडी शिड्या, थोडी धाकधूक होते, पण त्यात चढून गेल्यावर दिसणारं दृश्य तुमचं सगळं थकवा पळवून लावेल। वर गेल्यावर वारा इतका जोरात असतो की असं वाटतं आपण ढगांच्या जगात आलो आहोत। आणि मित्रांनो, रतनगडची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचं नेढे। निसर्गाची ही किमया बघा, डोंगराच्या आरपार एक नैसर्गिक छिद्र तयार झालंय। तिथून दिसणारा नजारा काळजाचा ठोका चुकवणारा असतो। या किल्ल्याच्या माथ्यावरून समोरच दिसणारा कळसुबाई शिखर आणि भंडारदरा धरणाचा परिसर म्हणजे डोळ्यांसाठी एक मेजवानीच। तर मित्रांनो, जर तुम्हालाही इतिहासाची आवड असेल आणि निसर्गाच्या कुशीत हरवून जायचं असेल तर रतनगडला एकदा नक्की भेट द्या। तुम्हाला आजचा हा प्रवास कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ट्रेकर मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय शिवराय।